तूळ राशींच्या सर्व प्रेमळ जातकांचे आपल्या स्वामी रक्षा या अधिकृत चॅनलवर अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने स्वागत आहे. गुरुजी म्हणतात, माझ्या प्रिय तूळ राशींच्या भाविकांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा मन गोंधळलेले असते तेव्हा एकच गोष्ट तुम्हाला सावरू शकते, ती म्हणजे आतला आवाज आणि गुरूंचे मार्गदर्शन. मी नेहमी सांगतो की ग्रह तुमच्यावर परिणाम करतात, पण तुमचे कर्म आणि श्रद्धा त्या परिणामांना वळण देण्याचे सामर्थ्य ठेवतात. आज जे तुम्ही ऐकणार आहात ते केवळ भाकीत नाही, तर ते तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्य संकेत आहेत. ते शांत मनाने, उघड्या हृदयाने स्वीकारा आणि त्यानुसार कृती करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे, फक्त श्रद्धा सोडू नका. आजचा हा विशेष संवाद केवळ एक व्हिडिओ नसून तुमच्या जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. कारण नजीकच्या काळात तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पनीय घडामोडी घडणार आहेत, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आकाशमंडळातील ग्रहांची सध्याची चाल आणि नक्षत्राची विशेष स्थिती हे स्पष्टपणे संकेत देत आहे की तुमच्या घरात आणि वैयक्तिक जीवनात आतापर्यंत जे काही पडद्याआड दडलेले होते ते सर्व आता हळूहळू उघडकीस येऊ लागणार आहे. तुमची कौटुंबिक परिस्थिती, काही जुनी नाती आणि तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय या सर्वांमध्ये आता मोठा फेरबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडा मानसिक धक्का बसू शकतो. पण लक्षात ठेवा की प्रत्येक वादळामागे एक नवीन सकाळ दडलेली असते. या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण अशा 5 अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या घटनांची चर्चा करणार आहोत, ज्या थेट तुमच्या घराशी संबंधित आहेत आणि ज्यांचा दूरगामी परिणाम तुमच्या संपूर्ण भविष्यावर होणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत चित्ताने पहा, कारण यात सांगितलेला प्रत्येक शब्द तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. काळ नेहमीच परिवर्तनाचा नियम पाळत असतो आणि आता तोच परिवर्तनाचा काळ तुमच्या दारावर उभा आहे. जिथे तुमच्या आयुष्यातील स्थिरता आता थोडी हलणार आहे, पण ती केवळ तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठीच आहे हे विसरू नका. तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची निर्णय घेण्याची पद्धत यामध्ये आता एक क्रांतिकारी बदल घडणार आहे, कारण निसर्ग तुम्हाला आता जागृत करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून ज्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे किंवा समस्यांकडे तुम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आला आहात, त्या सर्व गोष्टी आता तुमच्यासमोर अत्यंत स्पष्टपणे मांडल्या जातील आणि तुम्हाला त्यांचा सामना करावाच लागेल. या काळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सत्याचा उलगडा होणे, कारण तुमच्या सभोवतालच्या काही व्यक्तींचे खरे चेहरे आणि काही गुंतागुंतीच्या परिस्थितीचे वास्तविक स्वरूप आता तुमच्या डोळ्यासमोर येईल. जरी हे सत्य स्वीकारणे सुरुवातीला तुमच्यासाठी थोडे वेदनादायी किंवा अस्वस्थ करणारे असले, तरी ज्योतिष विज्ञान असे मानते की सत्य कधीही तुमचे नुकसान करत नाही, तर ते तुम्हाला भ्रमातून बाहेर काढून योग्य दिशा दाखवण्याचे काम करते. जर तुमच्या कर्मावर, स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने "हो स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे" असे नक्की टाईप करा, कारण तुमची ही सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. आता आपण सविस्तरपणे त्या 5 भाकितांकडे वळूया, ज्यातील पहिले भाकीत असे सांगते की तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधाच्या जगात एक खूप मोठे स्थित्यंतर घडून येईल. ज्या व्यक्तींवर तुम्ही आजवर डोळे झाकून आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकला होता, त्यांच्या वागण्यात आणि विचारात तुम्हाला अचानक मोठा बदल जाणवू लागेल, ज्यामुळे तुम्हाला मानवी स्वभावाचे एक नवीन पैलू पाहायला मिळेल. काही जुने आणि कमकुवत झालेले ऋणानुबंध तुमच्यापासून कायमचे दूर जातील, पण त्याचवेळी काही नवीन, प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारी नाती तुमच्या जीवनात प्रवेश करतील, जे तुम्हाला भविष्यात मोठी साथ देतील. हा काळ तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवेल की संकटाच्या वेळी नेमके कोण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते आणि कोण केवळ सुखाचे सोबती आहेत. जर तुम्हाला हे असे वाटते की तुमच्या आयुष्यात आता खऱ्या आणि सकारात्मक बदलांची सुरुवात व्हावी, तर कमेंट्समध्ये सकारात्मक ऊर्जा असे नक्की टाईप करा, जेणेकरून तुमचे मन तयार होईल. दुसरे महत्त्वाचे भाकीत हे तुमच्या आर्थिक बाजूशी आणि मालमत्तेशी संबंधित आहे, जिथे ग्रहांची स्थिती सूचित करते की अचानक काही अनपेक्षित खर्च तुमच्या समोर उभे राहू शकतात किंवा तुम्हाला काही धाडसी आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. मात्र अशा वेळी घाबरून न जाता जर तुम्ही अत्यंत हुशारीने आणि योग्य नियोजनाने पावले उचलली, तर तुम्ही तुमचे आर्थिक स्थैर्य केवळ टिकवणार नाही,
तर त्यात वाढही करू शकाल. हा काळ तुम्हाला पैशाची खरी किंमत आणि बचतीचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगणारा ठरेल. तिसरे भाकीत तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीशी निगडीत असून तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन आणि मोठ्या संधी तुमच्या दारावर दस्तक देतील. सुरुवातीला या संधी तुम्हाला खूप आव्हानात्मक, कठीण किंवा अशक्य वाटू शकतात. पण बारकाईने पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की याच आव्हानाच्या मागे तुमच्या यशाची आणि पदोन्नतीची सर्वात मोठी गुरुकिल्ली दडलेली आहे. अशा वेळी स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका आणि पूर्ण धैर्याने त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करा. चौथे भाकीत तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर प्रकाश टाकते. कारण या धावपळीच्या काळात तुमच्या मनात विचारांचे मोठे काहूर माजू शकते. कधीकधी तुम्हाला अनामिक भीती, मानसिक अस्थिरता किंवा निर्णयाबाबत मोठा गोंधळ जाणू शकतो. पण हे समजून घ्या की हा काळ तुमच्या मनाला तावून, सुलाखून आणि कणखर बनवण्यासाठीच आला आहे. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर कमेंट्समध्ये मी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे असे नक्की लिहा, जेणेकरून तुमची इच्छाशक्ती वाढेल. पाचवे आणि सर्वात निर्णायक भाकीत असे सांगते की तुमच्या जीवनात आता एक असा टर्निंग पॉईंट येणार आहे जो तुमच्या संपूर्ण जगण्याची दिशाच बदलून टाकेल. या वळणावर तुमच्या जीवनातील प्राधान्यक्रम बदलतील. ज्या गोष्टींना तुम्ही आधी खूप महत्त्व देत होतात ते आता तुम्हाला दुय्यम वाटू लागतील आणि तुम्ही जीवनाकडे एका पूर्णपणे नवीन आणि प्रगल्भ दृष्टिकोनातून पाहायला लागाल. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ तुमच्या कर्माच्या फळाचा काळ आहे, जिथे तुम्ही भूतकाळात केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्याचे परिणाम आता प्रत्यक्ष रूपात तुमच्या समोर दिसू लागतील. त्यामुळे हा काळ तुम्हाला तुमच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणार ठरेल. या प्रवासात तुम्हाला काही कपटी किंवा स्वार्थी लोकांपासून अत्यंत सावध राहणे देखील गरजेचे आहे. कारण प्रत्येकजण तुमच्या प्रगतीचा विचार करेलच असे नाही. काही लोक तुमच्या भावनांचा खेळ करून स्वतःचा फायदा साधण्याचा प्रयत्न करू शकतात. जर तुम्ही हे सर्व बदल स्वीकारण्यास आणि स्वतःला सिद्ध करण्यास पूर्णपणे तयार असाल तर कमेंट्समध्ये हो मी पूर्णपणे तयार आहे असे जिद्दीने लिहा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्याची सुवर्ण संधी देणार आहे. नियमित ध्यानधारणा, नामस्मरण आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर तुम्हाला ती मानसिक शांती मिळेल जी तुम्हाला जगातील कोणत्याही संपत्तीत मिळणार नाही. लक्षात ठेवा की जीवनात येणारे प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवण्यासाठी आणि तुम्हाला अधिक परिपक्व करण्यासाठीच येत असते. त्यामुळे बदलांना घाबरायचे काहीच कारण नाही. प्रत्येक नवीन अनुभव तुमच्यासाठी एक नवी संधी आणि नवीन पहाड घेऊन येत असतो. या संवेदनशील काळात आपला संयम राखणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. कारण घाईघाईत किंवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय भविष्यात मोठे नुकसान पोहोचवू शकतात. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी शांतपणे विचार करा, वरिष्ठांचा सल्ला घ्या आणि मगच पाऊल उचला. जर तुमच्या अंतर्मनावर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये माझा पूर्ण विश्वास आहे असे नक्की टाईप करा. सर्व घडामोडींच्या दरम्यान एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की या काळात तुमच्या निर्णय क्षमतेची आणि तुमच्या धैर्याची खरी परीक्षा होणार आहे. तुम्हाला काही अशा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो जिथे योग्य काय आणि चुकीचे काय यामधील रेषा पुसट होईल. पण अशा वेळी केवळ तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणेच तुम्हाला योग्य मार्गावर नेईल. तुमचा आत्मा तुम्हाला कधीच चुकीच्या दिशेला नेणार नाही. फक्त तुम्हाला त्या आवाजावर श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला तुमच्या घराच्या वातावरणातही ऊर्जेचा मोठा बदल जाणवेल. कधीकधी तुम्हाला विनाकारण उदास वाटू शकते किंवा वातावरण जड वाटू शकते. हे सर्व ग्रहांच्या प्रभावामुळे होत असते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता ठेवा, देवासमोर दिवा लावा आणि घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. शेवटी या संपूर्ण काळाकडे एक संधी म्हणून पहा. कारण जरी काही घटना धक्कादायक असल्या तरी त्या तुम्हाला भविष्यात अधिक मजबूत, शहाणे आणि स्थिर व्यक्ती बनवण्यासाठीच घडत आहेत. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका आणि पूर्ण हिमतीने पुढे जात राहा. आता काही विशेष उपाय जाणून घेऊया जे तुम्हाला या काळात मदत करतील. दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल. आठवड्यातून किमान एकदा तरी कोणत्याही गरजूंना किंवा गरिबांना आपल्या शक्तीनुसार अन्नदान करा. यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतील. दररोज किमान 10 मिनिटे शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे मन शांत राहील. हा काळ जरी आव्हानात्मक असला तरी तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि सकारात्मक परिवर्तनाचा पाया ठरेल.
सत्य समोर येईल, काही भ्रम तुटतील, पण शेवटी तुम्ही एक यशस्वी आणि विजयी व्यक्ती म्हणून समोर याल, यात शंका नाही. विश्वाच्या या रचनेवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी काहीतरी अत्यंत मोठे आणि शुभ येत आहे. कमेंट बॉक्समध्ये होय मी नक्कीच यशस्वी होणार असे आत्मविश्वासाने लिहा. तूळ राशीसाठी येणारा हा काळ जरी परीक्षेचा असला तरी तोच तुमच्या भाग्योदयाची सुरुवात आहे. जर तुम्हाला हा विस्तृत व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि अशाच प्रकारची माहिती तुम्हाला वारंवार हवी असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तो आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे अनुभव आणि शंका कमेंट्समध्ये नक्की मांडा, कारण तुमचे एक पाऊल दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरू शकते. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.